नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये जे काय धुडगूस घातला गेला त्याचं खापर आता त्यामध्ये जे समाजकंटक घुसले होते त्यांच्या डोक्यावर फोडलं जाते किंवा त्यामध्ये भरकटत गेलेल्या पोरांच्या नावाने ढकललं जाते. पण एक गोष्ट विसरू नका, हे सगळं का घडलं तर ते एका प्रकारची वैफल्यग्रस्तता आहे. याला झुंडीची मानसिकता म्हणतात. याविषयी मी अनेकदा बोललेलो आहे. मी मराठीत काही व्हिडिओ पण केले होते, झुंडीचं मानसशास्त्र किंवा झुंडीची मनोवृत्ती. हे जमलेले सगळेच्या सगळे. अनेकदा एक प्रश्न विचारला गेला, याच्यात विद्यार्थी किती आहेत? नीटच्या परीक्षेला बसलेले किती आहेत? विद्यार्थी किती आहेत? तिथे काही विद्यार्थी संघटना वगैरे होत्या, पण या सगळ्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणारे विद्यार्थी म्हणून असलेले कार्यकर्ते हे खरोखर विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यां करणारे आहेत की ते आंदोलनजीवी आहे? नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणतात तसे हे आंदोलनजीवी म्हणजे परोपजीवी. प्रामुख्याने असे लोक हे कर्तृत्वहीन असतात. स्वतःच्या कर्तृत्वावर काहीही निर्माण करता येत नाही, तेव्हा परोपजीवी सारखं जगावं लागतं. जसं आपण बघतो, ढेकूण आहे, मच्छर आहे किंवा अशी जी काय कीटक असतात, हे नॉर्मली त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेला जीवनरस किंवा रक्त वगैरे बनवू शकत नाहीत, म्हणून ते इतर सजीव प्राण्यांच्या शरीरावर चढून त्यांचं रक्त शोषण करून आपली उपजीविका करत असतात. त्यांना इंग्रजीमध्ये पॅरासाइट म्हणतात. समाज जीवनामध्ये त्यांना आंदोलनजीवी म्हणतात. कारण जगात जर आंदोलन झाली नाही तर अशा लोकांना उपासमारीने मरावं लागेल. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात की हे लोक येतात कुठून, तर ते वैफल्यग्रस्त असतात. त्यांना एका विशिष्ट अशा काय म्हणतात न्यूनगंडाने पछाडलेलं असतं. आपण कर्तृत्वहीन आहोत याची त्यांना खात्री असते. आपण काहीही निर्माण करू शकत नाही, आपण काहीही नवीन करू शकत नाही, आपण समाजाला उपयुक्त नाही, तर आपण समाजासाठी बोज आहोत याचं पूर्ण भान त्यांना असतं. पण ते कबूल करण्याची किंवा स्वीकारण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसते. मग अशी माणसं ही आपण बोजा आहोत हे दाखवण्यापेक्षा आपण बंडखोर आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. विश्वास पाटील नावाचे एक अत्यंत बुद्धिमान लेखक मराठीत होऊन गेले. आता जे साहित्यिक वगैरे आहेत त्या विश्वास पाटलांबद्दल मी बोलत नाहीये. मी बोलतोय ते विश्वास पाटील वेगळे होते. प्रचंड गाढा अभ्यासक आणि अक्षरशः व्यासंगी वाचक होता माणूस. फार तोटक भाषेमध्ये ते प्रचंड काही सिद्धांत सांगून जायचे. त्यांचं झुंडीचे मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे. मला वाटतं साधना प्रकाशनाने ते प्रसिद्ध सुद्धा केलेलं आहे. ते पुस्तक वाचलं, अभ्यासलं तर तुम्हाला कॉकरोच जनता पार्टी आणि त्या निमित्ताने झालेले आंदोलन किंवा सध्या आपल्या देशातल्या पराभूत मानसिकतेच्या विरोधी पक्षाची अवस्था आणि त्यांच्या घडामोडी, कारवाया, राजकारण समजून घ्यायला मदत होईल. ज्या अनेक गोष्टी त्यामध्ये त्यांनी, फार चांगलं पुस्तक आहे मित्रांनो, झुंडीचे मानसशास्त्र. आंदोलनाचा भडका कसा उडतो याचं वर्णन त्या पुस्तकामध्ये विश्वास पाटलांनी फार सुंदर केलेलं आहे. जनतेचे प्रश्न, जनतेचे मुद्दे हे शब्द तुम्ही रोज ऐकता, पण ज्या जनतेच्या नावाने, ज्या विद्यार्थ्यांच्या नावाने हे आत्ताचं कालपर्वाचं आंदोलन झालं किंवा आपल्या मोठमोठ्या संपादक किंवा राजकीय नेत्यांकडून जनतेचे मुद्दे कुठे आहेत, जनतेचे मुद्दे निवडणुकीत कुठे आहेत असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा जनतेचे मुद्दे कधीच नसतात हे पहिलं लक्षात घ्या.
कितीही अन्याय अत्याचार होत असला तरीही जनता स्वतः होऊन आंदोलन करायला मैदानात उतरत नाही. आणि याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे काल परवा बंगालमध्ये पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा आहे. अनन्वित अत्याचार सहन करत बंगालची जनता जगत होती. त्यांच्या खाण्यापिण्यातलं ताटातलं सुद्धा तृणमूल काँग्रेसचे गुंड चोरत होते. बलात्कार, गुंडगिरी राजरोज झालं होतं. सरकार आणि गुंड यात फरक राहिला नव्हता. पण त्या विरुद्ध एक शब्द विरोधात उच्चारण्याची हिंमत 4 मेच्या निकालापर्यंत बंगालच्या लोकांमध्ये नव्हती. तेवढंच कशाला, आम्ही जनतेचा आवाज विचारतो, आम्ही जनतेचा आवाज उठवतो, आम्ही जनतेच्या वेदना मांडतो असं म्हणणारे जे महान एकापेक्षा एक संपादक आणि पत्रकार आहेत, त्यापैकी कोणाचीही बंगालमध्ये जाऊन निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्याची हिंमत नव्हती. हे जे कोण रवीश कुमार आहेत, अजित अंजुम आहेत, हे बाकी सगळे भाजपचं सरकार असतं तिकडे जाऊन उलट सुलट प्रश्न विचारून युट्यूबर म्हणून जगतात. पण अजित अंजुमची हिंमत बंगालमध्ये जाण्याची झाली नाही. कारण बंगालमध्ये त्यालाही उचलून ममता दिदींनी तुरुंगात सडक टाकला असता. सांगायचा हेतू असा की इतकी मुस्कटदाबी होऊन सुद्धा सामान्य जनता बंड करत नाही. प्रदीप गुप्ता सारख्या यशस्वी सेफॉलॉजिस्टने यावेळेला बंगालचा एक्झिट पोल दिला नाही आणि त्याने सरळ सरळ सांगितलं, आम्ही बंगालभर फिरत होतो 1-2 महिने, पण बंगालचा मतदार बोलायला तयार नव्हता. 80% लोक बोलायला तयार नाहीत. याचं कारण सरळ होतं, ते अन्याय सहन करत होते पण तो बोलायची हिंमत नव्हती. मग त्या विरुद्ध बंड करायला तो नागरिक का उभा राहिला नाही? गंमत अशी की त्याच्या वतीने भारतीय जनता पक्ष नावाचा एक पक्ष, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेला होता. त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळत नव्हती आणि भाजपने चुकूनही आपण ज्या पद्धतीत ममता दिदीची जुलमी राजवट उद्ध्वस्त करून टाकायला निघालोय त्याचा गाजावाजा केलेला नव्हता. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मिरवणुका काढणं, सभा घेणं यासाठी सुद्धा ममता सरकार परवानगी नाकारत होतं आणि प्रत्येक वेळेला कोर्टात धाव घेऊन भाजपला मिरवणुकी, मोर्चा किंवा सभेची परवानगी मिळवावी लागत होती. इतका अन्याय अत्याचार होऊन सगळाचा सगळा राष्ट्रीय मीडिया त्याबद्दल चकार शब्द बोलत नव्हता. त्यामध्ये लोकशाहीची होणारी गळचेपी आपल्या महान 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 मीडियातल्या संपादकांना दिसत नव्हती 4 मे पर्यंत. असो असो आणि ते लोक बंगालच्या भद्र लोकांचा हवाला देऊन सांगत होते, बंगालचा भद्र लोक भाजप बरोबर जाणार नाही. असो, मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की कुठलंही आंदोलन जनतेच्याच नावाने होतं, पण जनता ते उत्स्फूर्तपणे आंदोलन करत नाही. ती निमूटपणे अन्याय सोसत जगत असते, दिवस ढकलत असते. आणि एक गोष्ट तुम्हाला सातत्याने दिसेल ही गरीब, भुकेला, उपासमारीने मरणारा, कष्ट करून राबणारा जो सामान्य माणूस असतो, गरीब माणूस असतो, त्याच्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज सुखवस्तू लोक उठवतात. जे स्वतःला बुद्धिमान मानतात ते त्या गरीब कष्टकऱ्याच्या आयुष्यातल्या यातनांची वर्णनं करतात, त्या गरीबाला चिथावण्यात येतात आणि ही परिस्थिती बदल, तुझ्यामध्ये हिंमत आहे, तुझ्यामध्ये ताकद आहे, हे बंड कर, हे सरकार, ही व्यवस्था उलथून टाक असं आवाहन करतात. आणि हळूहळू करत ज्या वेळेला त्या आवाहनाला सामान्य जनता, गरीब माणूस प्रतिसाद द्यायला लागतो, अन्यायग्रस्त प्रतिसाद द्यायला लागतो, त्यातून लोकांचा एक उठाव तयार होतो. बंड करायला जनता प्रवृत्त होते.
पण ज्या वेळेला ही जनता बंड करायला आणि परिवर्तनाला प्रवृत्त होते, तेव्हा सगळ्यात भेदरलेला माणूस तो असतो ज्याने या बंडासाठी चिथावणी दिलेली असते, मुद्दे उपस्थित करून दिलेले असतात. कारण जी अन्याय्य व्यवस्था असते, जे सांगितलं जातं ना, ही व्यवस्था आपल्यावर अन्याय करते, त्या व्यवस्थेचा लाभार्थी जो असतो तोच त्या व्यवस्थेच्या परिवर्तनाला चिथावण्या देत असतो, उत्तेजन देत असतो. मी तुम्हाला एक मोठं उदाहरण त्यातलं देतो. युपीए सरकार चालू होतं, मनमोहन सिंग नावाचं एक बुजगावणं देशाच्या पंतप्रधान पदावर आरूढ झालेलं होतं, स्थानापन्न झालेलं होतं, पण त्याच्या हातात अधिकार कुठलाही नव्हता. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या तालावर नाचणारी कठपुतळी यापेक्षा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कसलंही स्थान नव्हतं. त्यांना दाखवायला घटनात्मक पंतप्रधान म्हणून बसवलेलं होतं, सरकार म्हणून बसवलेलं होतं. पण देशातले सगळेच्या सगळे निर्णय हे नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल नावाची एक संघटना घेत होती आणि त्या संघटनेच्या अध्यक्षपद हे सोनिया गांधींकडे होतं. देशातले जवळजवळ 700-800 एनजीओ स्वयंसेवी संस्था यांचे संचालक, डायरेक्टर, सदस्य, नेते यांना मिळून सोनिया गांधींनी एक एनजीओ यांचं सल्लागार मंडळ बनवलं होतं, ज्याला नाव दिलं होतं नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल. भारत सरकारच्या सगळ्याच्या सगळ्या भूमिका, धोरणं, नीती हे एनएसी ठरवायचे आणि त्याचा एक ढाचा तयार झाला की तो कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या भाषेत बसवण्यासाठी सरकारकडे, मनमोहन सिंगांकडे पाठवला जात होता आणि मग सरकारी बाबू ते कायद्याच्या भाषेमध्ये त्याची विधेयक तयार करून ते संसदेत संमत करून घेत होते. त्यामुळे देशात सत्ता कोणाची होती? एनजीओची होती. मेधा पाटकर, लक्षात घ्या, मेधा पाटकर, राजेंद्र सिंग किंवा तुमचे अरुणा रॉय, केजरीवाल यासारखे बहुतांश सगळे एनजीओ हे नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलचे सदस्य होते आणि त्यांचंच सरकार चालू होतं आणि त्यांच्याच सरकारच्या कारभारामध्ये नको इतका प्रचंड भयंकर भ्रष्टाचार आहे असे आरोप करीत त्यांच्यातल्याच काही लोकांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचं आंदोलन सुरू केलं. युपीए सरकार चालवणारा एनएसी नावाच्या संघटनेतल्याच काही सदस्यांनी मिळून आंदोलन सुरू केलं परिवर्तनासाठी आणि त्या परिवर्तनातून आम आदमी पार्टी जन्माला आली आणि दुसरीकडे देशात खरोखरच काय ते आमूलाग्र परिवर्तन झालं. काँग्रेस देशातून उखडली गेली आणि भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण वेगळ्या विचारधारेचा, वेगळ्या भूमिकेचा, वेगळ्या संघटनेचा पक्ष देशात सत्तेवर आला. आणि म्हणून ज्या परिवर्तनासाठी हे युपीए प्रणित एनएसीचे एनजीओ काम करत होते, जेव्हा ते परिवर्तन होण्याची चिन्ह दिसायला लागली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा घबराट निर्माण झाली होती ती त्याच एनजीओ मध्ये झाली होती. अरे बापरे, आता नरेंद्र मोदी येणार, तिस्ता सेटलवाड पासून सगळे गुजरात प्रकरणामध्ये मोदींना बदनाम करणारे एनजीओ सुद्धा त्याच नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलचे सदस्य होते. पण त्यांनीच, म्हणजे युपीए सरकारचे लाभार्थी जे होते त्यांनीच युपीए सरकार उखडून टाकायचं परिवर्तनाचं आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन आणि त्याचा परिणाम म्हणून सत्ता मोदींच्या हाती जाणार, भाजपच्या हाती जाणार म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला घाम फुटला तो याच सगळ्या एनजीओना फुटला होता. आणि आज
जे काय धुमश्चक्री झालेली आपण बघतो ती वरकरणी नीटचा किंवा विद्यार्थ्यांच्या नावावरचं कॉक्रोच आंदोलन आहे, पण प्रत्यक्षात हे आंदोलन त्याच एनजीओच्या नाड्या आता मोदी सरकार आवळते त्यासाठी आहे. FCRA विधेयक म्हणून एक नवं विधेयक या अधिवेशनामध्ये मोदी सरकार आणते. FCRA फॉरेन एक्सचेंज काहीतरी आहे, परकीय चलन विषयक किंवा परक्या देशातून परदेशातून येणारी जी विविध एनजीओ साठी मदत आहे त्या मदतीच्या पैशाला नियंत्रित करून त्यातल्या गैरकारभार आणि भ्रष्टाचार शोधून त्याला मुसक्या बांधणारे हे विधेयक आहे. आणि त्यामुळे आपली सगळीच्या सगळी संपत्ती उखडली जाईल म्हणून भयभीत झालेला जो वर्ग आहे तो या कॉक्रोच आंदोलनाच्या मागे उभा राहिला. गंमत लक्षात घ्या, त्यावेळेला ते लाभार्थी होते आणि त्यांच्या आंदोलनामुळे जे राजकीय परिवर्तन झालं ते आता त्यांचा असला उरला सुरला पाया सुद्धा उखडून टाकायला निघालेला आहे. आणि म्हणून केजरीवाल किंवा लोकपाल आंदोलनानंतर खरं परिवर्तन, राजकीय परिवर्तन होऊ घातलं तेव्हा भयभीत झालेला वर्ग तोच होता. आंदोलनाला चिथावणी देणारा शेवटी झुंडी निर्माण करतो आणि झुंड निर्माण झाली की ती त्याच्या आवाक्यात राहत नाही. त्यामुळे आंदोलनाचा प्रणेता जो असतो, सूत्रधार जो असतो, तोच आंदोलनातून येणाऱ्या परिवर्तनाने भयभीत होऊन जातो. त्याची सगळ्यात मोठी साक्ष म्हणजे कॉक्रोच आंदोलन आहे. मी मुद्दाम आता यापुढे हे झुंडीतली माणसं आणि झुंडी हा विषय अधिक सविस्तर मांडणार आहे. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.